श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे याचा अर्थ तू स्वामींचा सच्चा भक्त आहेस. स्वामींवर तुझी श्रद्धा आहे, विश्वास आहे. म्हणूनच स्वामींनी या संदेशासाठी तुझी निवड केली आहे. त्यामुळे तुझ्यापर्यंत हा संदेश पोहोचत आहे. स्वामींची अशी इच्छा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की पाहावास. तसेच तू या चॅनलला सबस्क्राईब करावे. स्वामींचा आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. या संदेशामधून स्वामी तुम्हाला काहीतरी सुचवू पाहत आहेत, ज्याने तुमचे कल्याणच होईल. त्यामुळे हा संदेश लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी म्हणतात, आयुष्यातील सर्वात मोठे सुख हे मिळालेल्या गोष्टींवर समाधान राहण्यात आहे. आपल्याकडे जे आहे ज्याच्यावरती समाधानी राहायला पाहिजेत. पैसा, ऐश्वर्य या गोष्टी फक्त लोभ आहेत. याच्यातून तुम्हाला दुःख व सुख व आनंद मिळत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात कष्टाने जे काही आपण कमवतो, मिळवतो तेच कायम आपल्यासोबत राहते. मग ते पैसा असो वा नाते असो. गैरमार्गाने व एखाद्याला फसून आपण जे काही मिळवतो ते कधीही शेवटपर्यंत टिकत नाही. ते कधी ना कधी संपतेच. त्यामुळे प्रामाणिक व कष्टाने जे काही मिळवायचे आहे ते मिळवा. आपण जे काही काम करत आहोत ते प्रामाणिकपणे करा. लोभासाठी कधीही कोणाला फसवू नकात. कोणालाही धोका देऊ नका. गैरमार्गाने मिळवलेल्या गोष्टीने आपल्याला तात्पुरते सुख मिळेल, पण नंतर त्याहून अधिक दुःख आपल्याला भोगायला लागतील. संकट टाळणे हे आपल्या हातात नसते, परंतु संकटांना कसे सामोरे जायचे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. आपली वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुमचेही चांगलेच होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने कोणतीही गोष्ट ही अशक्य राहणार नाही. तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थितीत रागाला जाऊ नका, कारण क्रोधामध्ये आपण सर्व काही हे चुकीचेच करत असतो. यातून आपलेच नुकसान जास्त होते. आपल्या रागामुळे आपण आपले सर्वात मोठे नुकसान करत असतो. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. आयुष्यात अशक्य असे काहीही नाही. तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा. ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, प्रवाहासोबत गर्दीत चालण्यापेक्षा त्याच्या उलटे चाललेले कधीही बरेच. यातून तुम्ही तुमची एक वेगळी अशी ओळख निर्माण करता. याच्यामुळे तुम्ही आयुष्यात यशस्वी होता. स्वामी म्हणतात, माणसाचे खरे कर्तृत्व हे त्यांनी कमवलेल्या पैशावरती ठरत नाही, तर त्याचे कर्तृत्व हे त्याच्या स्वभावावरती ठरते. तसेच त्याने आयुष्यात कमवलेल्या नात्यांवरती ठरते. त्याने कमवलेल्या माणसांवरती ठरते. ज्याने आयुष्यात नाती कमवली, यशस्वी झाला, तो खरा कर्तृत्ववान व्यक्ती. स्वामी म्हणतात, आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही असे महत्त्वाचे हे गुण हे असतातच, जे आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळे प्रत्येकाकडून त्याचे चांगले गुण घेत चला. प्रत्येक संकटातून काही ना काही शिकत चला. आयुष्यातील प्रत्येक संकटे हे आपल्याला खूप काही शिकवत असतात. ते समजून घ्या व आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे आचरण करा. मग बघा, तुम्हाला संकट हे संकट नाही,